एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। 50,000 प्लस जागांसाठी एसएससी जीडीची नवीन भरती या ठिकाणी निघत आणि तारीख सुद्धा या ठिकाणी आली आहे। तर कोणत्या तारखेपासून एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे मेन तुम्हाला याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे एसएससी जीडीची। आणि एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, एसएससी जीडी भरतीचा पेपर कधी आहे, त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोण-कोण येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, फिजिकल वगैरे किती आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीची जी भरती आहे हे 50,000 प्लस जागांसाठी निघत आहे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आता एसएससी जीडी भरती म्हणजे काय, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दरवर्षी जे एसएससी मार्फत जे एसएससी जीडीची भरती या ठिकाणी राबवली जाते दरवर्षी, ज्यामध्ये तर पहा बीएसएफ झालं, सीआयएसएफ झालं, सीआरपीएफ झालं, आयटीबीपी झालं, आसाम रायफल झालं, एसएसबी झालं, एसएसएफ झालं, एनसीबी झालं, तर ह्या काही पॅरामिलिटरी फोर्सेसच्या ज्या जागा आहे ह्या एसएससी जीडी मार्फत जे विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी या ठिकाणी भरले जाते। स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जे हे भरती या ठिकाणी निघत असते। तर एसएससी जीडी भरतीचे जे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होत आहे, येणाऱ्या 25 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। हे येणारी जी 25 ऑक्टोबर तारीख आहे, तर आजची जी तारीख या ठिकाणी 21 ऑक्टोबर आजची तारीख आहे आणि येणाऱ्या 25 ऑक्टोबरला फॉर्म भरणे चालू होता, म्हणजे 4-5 दिवस या ठिकाणी राहिलेला, 4 दिवस या ठिकाणी राहिले फॉर्म भरण्यासाठी। 25 ऑक्टोबर पासून एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे चालू होता ऑनलाईन पद्धतीने। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 25 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये, ठीक आहे। आणि आपला जो पेपर असणार आहे एसएससी जीडी भरतीचा 2026 मध्ये आपला एसएससी जीडी भरतीचा पेपर असणार आहे। जानेवारी महिन्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत एसएससी जीडी भरतीचे आपले या ठिकाणी पेपर या ठिकाणी चालणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी आहे। फॉर्म भरणे 25 ऑक्टोबर पासून या ठिकाणी चालू होत आहे, लिहून घ्या तुम्ही, कन्फर्म फॉर्म भरणे चालू होत आहे 25 ऑक्टोबर पासून। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते ओपन कॅटेगरीचे असाल तर। आणि एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे, एवढी वयोमर्यादा राहते। आणि फीचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहते। आणि एससी एसटी कॅटेगरीचे असाल आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपया सुद्धा फी एसएससी जीडी भरतीमध्ये भरावं लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एसएससी जीडी भरतीचं जे नोकरीचं ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। तर एसएससी जीडी भरतीचे जे आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एसएससी जीडी भरतीची आहे, एक लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर एसएससी जीडी भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एक वेळा अभ्यासक्रम सांगून देतो, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचे 20 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर ह्या दोनपैकी एक चूज करायला लागते, 20 मार्कासाठी राहते। तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर राहते, एका घंट्यात आपला पेपर राहते। तर हा 1 घंटा जे विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे। हा 1 घंटा आपली पूर्ण जिंदगी बदलू सुद्धा शकते किंवा हा 1 घंटा आपल्याला पुन्हा दरवर्षी आपल्याला अनुभव त्या ठिकाणी देऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वेळ हा जे विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे आपला या ठिकाणी पेपर असणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, 0.25 निगेटिव्ह मार्किंग एसएससी जीडी भरतीच्या पेपरला राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे आपला पेपर आहे। आणि पेपर झाल्यानंतर आपला दुसऱ्या
टप्प्यामध्ये काय असणार आहे SSC GD भरतीमध्ये, तर आपल्या यामध्ये ग्राउंड असते। तर पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते 170 सेंटीमीटर उंची लागते। तुम्ही SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल, ह्या कॅटेगरीच्या मुलांसाठी 170 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं ह्या कॅटेगरीच्या तर 157 सेंटीमीटर उंची लागते आणि छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीमध्ये उंची कमी लागते, ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांना ST कॅटेगरीच्या, आणि महिला उमेदवार असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागणार आहे ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना। छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आपले SSC GD भरतीमध्ये। अशा प्रकारे आपला ग्राउंड आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन असणार, आपला मेडिकल असणार आहे। संपूर्ण अशी निवड प्रक्रिया SSC GD भरतीची आहे। तर ग्राउंड यामध्ये काय, तर यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे। 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांना 24 मिनिटांमध्ये रनिंग मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 24 मिनिटांपेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। कारण की आता जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच तळेगाव CRPF सेंटर पुणे या ठिकाणी ग्राउंड झालं SSC GD महाराष्ट्राचा, जे 2024 ची जी वॅकन्सी होती त्याचा, तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थी रनिंग मध्ये फेल झाले। एक लक्षात ठेवा, कारण की काही विद्यार्थी ग्राउंड मोजण्यामध्ये त्यांची चुकी झाली होती आणि काही जण तर आपण पाहिलं तर एका बॅच मध्ये 240 पोरं रनिंग साठी एका बॅचला जोडे आणि 240 पैकी जे रनिंग मध्ये मुलं पास करतात 70 ते 80 पोरं फक्त रनिंग मध्ये पास होतात, एक लक्षात ठेवा। आणि त्यामधले सुद्धा उंची आणि छातीमध्ये 10 ते 15 पोरं त्या ठिकाणी कटत जातात त्या 70 ते 80 मधले, ठीक आहे। अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंडची कॉम्पिटिशन SSC GD ची होती, एक लक्षात ठेवा। 240 पोरं रनिंग साठी सोडा आणि त्यामधले फक्त 70 ते 80 पोरं रनिंग या ठिकाणी काढत जातात, एक लक्षात ठेवा। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं SSC GD भरतीमध्ये, महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायची आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8.5 मिनिटांपेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे SSC GD भरतीमध्ये आपल्या यामध्ये ग्राउंड आहे। आणि महिला उमेदवारांचं जे तळेगाव CRPF सेंटर पुणेला ग्राउंड झालं होतं तर महिला उमेदवार सुद्धा खूप म्हणजे या ठिकाणी म्हणजे 160 महिला उमेदवार रनिंगसाठी सोडे, तर त्यामधले 80-90 महिला उमेदवार रनिंग काढे आणि बाकीच्या महिला उमेदवार फेल होत एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशी कंडिशन त्या ठिकाणी ग्राउंडच्या वेळेस होती। आणि अशा प्रकारे आपली निवड प्रक्रिया SSC GD भरतीमध्ये सर्वात अगोदर ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया SSC GD भरतीची आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। कारण की नवीन SSC GD ची जी भरती आहे हे 25 ऑक्टोबर पासून फॉर्म चालू होत आहे आणि 50,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे। कारण की दरवर्षी जी SSC GD भरती निघते हे जवळपास 50,000 प्लस जागांसाठी निघते। अगोदर तरी कमी जागा निघाल्या 40,000 म्हणा, 35,000 म्हणा, पण त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो समोर वाढवल्या जाते जागा, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन SSC GD भरतीमध्ये होणार आहे। कारण की पेपर खूप इम्पॉर्टंट आहे। SSC GD भरतीमध्ये जे मेन आपल्यामध्ये सिलेक्शन होते ते पेपरच्या बेसिसमध्ये होते, ज्यामध्ये आपल्याला पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क भेटते तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन SSC GD मध्ये होते, एक लक्षात ठेवा। नाहीतर भरपूर विद्यार्थी पेपरमध्ये या ठिकाणी खट्टे। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।